संपूर्ण महाराष्ट्रासह महावितरणातर्फे विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला। यातच महावितरण चांदूर बाजार उपविभागाअंतर्गत जवळा येथील उपकेंद्रात निसर्गरम्य वातावरणात खुल्या मैदानात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या चित्रकला स्पर्धेत विद्युत सुरक्षा विषयीचे चित्र हा विषय देण्यात येऊन यात 7 ते 15 या वयोगटातील 48 ते 50 विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला। चांदूर बाजार व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला। या स्पर्धेचे आयोजन महावितरण उपविभागाअंतर्गत करण्यात आले। ग्रामीण 1 चे सहाय्यक अभियंता प्रसाद पांडे यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली। स्पर्धेबाबतचा मुख्य उद्देश म्हणजे लहान मुला-मुलींना विद्यार्थ्यांकडून समाजात विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती व सुरक्षेबद्दल घ्यावयाची काळजी यांना महत्त्व समजून देण्यात आले। सुरक्षा विषयीचे महत्त्व हे चांदूर बाजार शाखेचे अभियंता अविनाश सूर्यवंशी, ब्राह्मणवाडा थडीचे शाखा अभियंता मयूर देशमुख, शिरसगाव पण शाखेचे अभियंता श्रेयस बन व उपविभागातील अभियंता रोशनी पडोळे यांच्याकडून 20 ग्राहकांना व जनतेला विद्युत सुरक्षेविषयी माहिती देण्यात आली। चित्रकला स्पर्धा समाप्त झाल्यानंतर लगेच बक्षीस वितरणाचा सुद्धा कार्यक्रम घेण्यात आला। यात विजेत्याला प्रथम पारितोषिक शुभ्रा लंगोटे रोख रक्कम 1000 रुपये, द्वितीय बक्षीस आर्या मोहोड 700 रुपये, तृतीय बक्षीस विधी डोंगरे 500 रुपये, प्रोत्साहनपर बक्षीस अनुष्का वासनकर, अंजुमन अली या सर्वांना महावितरण चांदूर बाजार उपविभागाकडून पारितोषिक देण्यात आले। या कार्यक्रमाच्या वेळी चांदूर बाजार उपविभागातील सर्व शाखेचे अभियंते त्याचप्रमाणे लाईन स्टॉप बाय स्त्रोत कर्मचारी शिकवू कर्मचारी यांनी सहभाग घेऊन परिश्रम घेऊन कार्यक्रम शांततेत व योग्यरित्या पार पाडला। आज दिनांक 2/6/2025 रोजी महावितरण मध्ये विद्युत सुरक्षा सप्ताहानुसार या ठिकाणी आम्ही आज चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे। 1 जून ते 6 जून 2025 पर्यंत महावितरणच्या वर्धापन दिन तसे निमित्त 20व्या वर्धापनानिमित्त सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले आहे। त्या अंतर्गत या महावितरणतर्फे वेगवेगळे विद्युत सुरक्षेचे जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहेत। त्या अनुषंगाने आज चांदूर बाजार उपविभागातर्फे आम्ही आज जवळा उपकेंद्रात विद्युत चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते। आज या ठिकाणी 46 पोरांनी लहान मुलांनी चित्र काढले। त्यापैकी पारितोषिक आपण ज्यांचे चित्र चांगले त्यांना पारितोषिक वितरण केले गेले आहे। तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये आपण जनजागृतीसाठी माहिती दिली लोकांना आणि उद्या कर्मचाऱ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि तसेच त्याच्यानंतर रॅली आणि रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। असं 6 दिवस एक पूर्ण जनजागृतीचा कार्यक्रम या विद्युत सप्ताहामध्ये राबवण्यात येणार आहे। शशिकांत निचत, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।